पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य प्रीतमचाच विचार करत असतो आणि तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती आदित्यला म्हणते की आदित्य सर, मला माहीत आहे तुम्ही प्रीतम सरांचाच विचार करताय. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो पारू, मला खरंच कळत नाही आहे की प्रीतम असं का वागतोय. अगं आईने दिशासोबत त्याचं लग्न ठरवलं आहे आणि मला माहिती आहे ना प्रीतमचा स्वभाव कसा आहे ते. तो कधीच एका मुलीसोबत कमिटेड नाही राहू शकत. त्याचं मन खूप चंचल आहे, तो खूप मूडी आहे आणि या सगळ्यामध्ये त्याचा खरंच काही दोष नाही आहे, कारण मुळात त्याचा स्वभावच तसा आहे आणि म्हणूनच मला त्याची खूप काळजी वाटते. आणि त्यावेळी पारू म्हणते की आदित्य सर, आज प्रीतम सर जे काही वागलेत ना ते खरंच चुकीचं आहे, पण मला अजूनही असं वाटतं की तुम्ही एक भाऊ म्हणून त्यांना समजून घ्यावं. आणि त्यावेळी आदित्य पारूला विचारतो की तुला वाटतं का की प्रीतमचं आणि दिशाचं लग्न व्हावं, परंतु त्यावर पारू काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे दिशा तिच्या मैत्रिणींची वाट बघत असते. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. ती दिशाला विचारत असते की काय ग, काय करतेस तू, या घरातून बाहेर जायची वाट बघते का. तर दिशा हसतच म्हणते की उगाच काहीतरी बोलू नको, आज माझ्या फ्रेंड्स घरी येणार आहेत, त्यांचीच मी वाट बघते. तितक्यात मग अहिल्या, आदित्य आणि प्रीतमसुद्धा त्या ठिकाणी येतात. तर दिशा लगेच अहिल्याला सांगते की आज माझ्या फ्रेंड्स आपलं हे मॅन्शन बघण्यासाठी येणार आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रीतमने सुद्धा आज घरीच थांबावं. आणि ते ऐकून अहिल्या प्रीतमकडे बघत म्हणते की प्रीतम, तू दिशासोबत. मात्र ती पुढे काय बोलणार इतक्यात प्रीतम म्हणतो की आई, तू काही बोलायची गरज नाही आहे. दिशा जे सांगेल ते मी सगळं करायला तयार आहे. मी एक चांगला मुलगा तर नाही बनू शकलो, पण एक चांगला नवरा नक्की बनेल. आणि ते ऐकून अहिल्या काहीच बोलत नाही. ती रागातच प्रीतमकडे बघत असते. दिशा मात्र खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर प्रीतम हसतच दिशाला विचारतो की सांग दिशा, काय करायचं आहे तुझ्या मैत्रिणींसाठी. तर दिशा म्हणते की प्रीतम, सगळी तयारी झाली आहे. आता जेव्हा माझ्या मैत्रिणी घरी येतील ना तेव्हा आपण त्यांना होम टूर देऊ, बाकी काही नाही. आणि त्यावर प्रीतमसुद्धा हसतच हो म्हणतो. त्यानंतर मग अहिल्या आणि आदित्य ऑफिसला जाण्यासाठी निघतात. दामिनीसुद्धा तेथून निघून जाते. तर दिशा मुद्दाम प्रीतमला तिला हवं तसं वागायला सांगत असते आणि प्रीतमही नाईलाजाने दिशा म्हणेल तेच करत असतो. तर दुसरीकडे पारू प्रियाला कॉल करते. ती प्रियाला विचारत असते की मॅडम, तुम्ही ठीक आहात ना. त्यावर प्रिया म्हणते की पारू, मी तर ठीक आहे, पण मला प्रीतम सरांची काळजी वाटते. काल जे काही घडलं त्यामुळे ते खूप नाराज असतील ना. आणि त्यावेळी पारू म्हणते की हो प्रिया मॅडम, प्रीतम सर वरून खूप खुश असल्याचं दाखवत आहेत, मात्र ते पूर्णपणे खचून गेलेत. मला त्यांची खूप काळजी वाटते. आणि त्यावेळी प्रिया म्हणते की पारू, काल माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता, कारण मला प्रीतम सरांना त्यांच्या आई-वडिलांपासून, भावापासून दूर करायचं नव्हतं. त्यामुळे मी त्यांना कायमचं सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावर पारू म्हणते की प्रिया मॅडम, तुम्ही योग्य निर्णय घेतला की अयोग्य ते मलाही माहीत नाही, पण मला खरंच असं वाटतं की तुम्ही एकदा प्रीतम सरांना भेटावं. तुम्ही दोघांनीही जरा सबुरीने घ्यावं. मात्र प्रिया म्हणते की नाही पारू, ते आता शक्य नाही आहे, कारण आता मी कायमची प्रीतम सरांच्या आयुष्यातून निघून जात आहे. मला आबांनी आणि दादाने घरी बोलावून घेतले. तिकडे माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. आणि ते ऐकून पारूला तर धक्काच बसतो. ती प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तिला थांबण्याची विनंती देखील करते. मात्र प्रिया म्हणते की नाही पारू, मी माझ्या आबांना नाही दुखवू शकत, त्यामुळे आज मी कायमची गावी निघून जाणार आहे. आणि मग ती फोन ठेवून देते. मात्र त्याआधी ती पारूला सांगते की तू नेहमी प्रीतम सरांसोबतच राहा, त्यांना तुझ्यासारख्या मैत्रिणीची गरज आहे. तर दुसरीकडे दिशा मुद्दाम प्रीतमच्या जवळ जाऊन बसते आणि त्याला म्हणत असते की तू माझा डॉगी आहेस ना, आता मी जे सांगेल तेच तू करायचं. पण त्यावर प्रीतम काहीच उत्तर देत नाही. तर दिशा त्याच्या जवळ जात म्हणते की प्रीतम, मला सांगणार आहे, तुला कशी मुलगी आवडते, म्हणजे मी तसं बनण्याचा प्रयत्न करते. तुला त्या प्रिया मॅडमसारखी मुलगी आवडते ना, मग ठीक आहे, मी आता प्रिया मॅडमसारखंच वागते, त्यांच्यासारखीच कपडे घालते. आणि ते ऐकून प्रीतम हसतच म्हणतो की तू प्रिया मॅडमसारखी कपडे घालशील सुद्धा, पण तुझ्या त्या मनातल्या कहाणीचं काय करशील ग. आणि ते ऐकून दिशा त्याच्यावर खूप चिडते. पण तितक्यात तिच्या मैत्रिणी त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून दिशा खुश होते. मात्र प्रीतम खालीच बसलेला असतो. तर दिशा त्या मैत्रिणींसमोरच त्याला म्हणते की तुला कळत नाही का रे, माझ्या मैत्रिणी आल्यात, उठून उभा राहा. त्यामुळे प्रीतम नाईलाजाने उठून उभा राहतो. तर दिशा हसतच तिच्या मैत्रिणींना सांगत असते
की हा आहे माझा होणारा नवरा प्रीतम किर्लोस्कर. मात्र किर्लोस्करांचा एकही गुण याच्यामध्ये नाही आहे. किर्लोस्करांचा सगळा बिझनेस या प्रीतमचा मोठा भाऊ सांभाळतो, तोच सगळी कामं करतो आणि हा प्रीतम मात्र घरातल्या मोलकरणीसोबत आणि ते ऐकून तिच्या सगळ्या मैत्रिणी हसू लागतात. तर प्रीतम खूपच चिडतो. तर दिशा तिच्या मैत्रिणींसमोरच प्रीतमला चीप म्हणते, त्याची खूप बेइज्जती करते. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तर दिशा तिलाही थांबायला सांगते. त्यामुळे पारू खाली मान घालूनच त्या ठिकाणी थांबते. त्यानंतर मग दिशा तिच्या मैत्रिणींना त्यांच्या पर्स प्रीतमच्या हातात द्यायला सांगते. प्रीतम त्या पर्स हातात घेतो सुद्धा, पण दिशा त्यानंतर त्या पर्स प्रीतमच्या गळ्यात घालते. त्यामुळे सगळेजण त्याच्यावर हसू लागतात आणि हा सगळा प्रकार आदित्य देखील बघत असतो. दिशाचं हे घाणेरडं रूप त्याच्यासमोर आलेलं असतं आणि त्याचमुळे त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. पण तो शांतपणे घराच्या बाहेरूनच हा सगळा प्रकार बघत उभा असतो. तर इकडे दिशा पारूला म्हणत असते की तू तर मागाशी खूप माच करून म्हणाली होतीस ना की प्रीतम सर तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. आता बघ तुझ्या या प्रीतम सरांची मी काय अवस्था केली येते. त्यावर पारू रडतच म्हणत असते की दिशा मॅडम प्लीज हा खेळ थांबवा. ते प्रीतम किर्लोस्कर आहेत. मात्र दिशा म्हणत असते की तू मला शिकवू नको. मी तुला या आधीसुद्धा सांगितले की माझ्यापासून लांब राहा. जर मी माझ्या या होणाऱ्या नवऱ्याची अशी अवस्था करू शकते तर तुझी आणि त्या सावित्रीची काय अवस्था करेल हे विसरू नको. आणि मग त्यानंतर ती हसतच म्हणते की तो श्रीकांत किर्लोस्कर त्या अहिल्यादेवींच्या. पण ते ऐकून प्रीतम मोठ्याने तिच्यावर ओरडतो. मात्र दिशा त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात ओरडत म्हणते की शांत बसायचं, मी जे सांगते ते ऐकायचं. आणि त्यावेळी प्रीतमला आदित्यचं बोलणं आठवतं की काही झालं तरी तुझं लग्न दिशासोबतच होणार. आणि त्या आदित्यच्या शब्दाखातरच तो गप्प बसतो आणि दिशा जे बोलेल ते ऐकून घेतो. तर दिशा म्हणत असते की तो श्रीकांत किर्लोस्कर त्या अहिल्यादेवींच्या मागे गावभर फिरत असतो. तेव्हा तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसतो. मग जर या प्रीतमने माझं ऐकलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आणि मग ती प्रीतमलाच तिच्या मैत्रिणींना पाणी द्यायला सांगते. त्यांचे ग्लाससुद्धा उचलायला सांगते. आणि हे सगळं सहन न झाल्याने पारू त्या घरातून बाहेर पडते. तर बाहेर तिला आदित्य दिसतो आणि त्याला बघून पारूला आश्चर्य वाटते. ती म्हणते की आदित्य सर तुम्ही इथे काय करताय. तर आदित्य म्हणत असतो की पारू तुझं सकाळचं बोलणं माझ्या मनातून जात नव्हतं, त्यामुळे मी परत आलो. आणि त्यावेळी मग पारूला आठवतं की जेव्हा सकाळी आदित्यने तिला विचारलं होतं की तुला वाटतं का की दिशाचं आणि प्रीतमचं लग्न व्हावं, तेव्हा तिने उत्तर दिलेलं असतं की तुम्ही एकदा प्रीतम सरांना समजून घ्या. जर ते तळमळीने सांगतायत की मला दिशासोबत लग्न नाही करायचं तर ते असं का म्हणतायत याचा एकदा तपास करा. आणि म्हणूनच मग आदित्यने घरी थांबण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि मग तो पारूला म्हणू लागतो की मला माहीत होतं दिशा आजसुद्धा असंच काहीतरी वागणार, म्हणून मी ऑफिसवरून परत घरी आलो आणि तिचं हे घाणेरडं रूप माझ्या समोर आलं. तर पारू म्हणत असते की आदित्य सर प्रीतम सरांचं खरंच प्रिया मॅडमवर खूप प्रेम आहे. त्यांच्यामध्ये हा जो काही बदल झाला आहे ना तो फक्त प्रिया मॅडममुळे, दिशा मॅडममुळे नाही. आणि दिशा मॅडम कायमच प्रीतम सरांसोबत असंच वागत आल्या आहेत. मात्र प्रीतम सर फक्त तुमच्या शब्दाखातर आणि देवी आईंच्या शब्दाखातर गप्प बसले आहेत. तर आदित्य देखील प्रीतमकडे बघत रडतच म्हणत असतो की पारू माझा भाऊ खरंच खूप स्वाभिमानी आहे ग, पण मी त्याला शब्द दिला होता म्हणून तो आता गप्प बसलाय आणि मला हे सगळं बघवत नाही. आता मी त्या दिशाला सोडणार नाही. मात्र पारू आदित्यला थांबवत म्हणत असते की दिशा मॅडमचं हे खरं रूप आज तुमच्यासमोर आलं आहे, तसंच ते लवकरात लवकर देवी आईंच्या समोरसुद्धा येईल. मात्र आत्ता मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर जाऊन प्रिया मॅडमला थांबवायला हवं, कारण आज त्या कायमच्या गावाला निघून जाणार आहेत. आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. आणि ते ऐकून आदित्य काळजीत पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.